वृत्त व्यवसायामध्ये 40 वर्ष झाले आता मी व्यवसायामध्ये आहे. ह्या गेले 23 वर्ष हा उद्योग करतो. 45 वर्ष काम करतो मी. प्रत्येक घराचा व्यवस्थित पेपर काढला जातो की आता लाईनप्रमाणेच व्यवस्थित काढले जातात की लोकांना वितरण करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना बरं होईल. साखर झोप हा शब्द त्यांना माहिती नाही, कारण त्यांचा दिवस सुरू होतो रात्री 2:30 वाजता आणि वर्षानुवर्ष रात्री 2:30 वाजता उठणे, पहाटे वृत्तपत्र कार्यालयात येणे, पेपर घेणे आणि घरोघरी वृत्तपत्र पोचवणे हे अत्यंत अवघड असं काम कित्येक वर्ष वृत्तपत्र विक्रेते करत आले आहेत. समाजामध्ये अनेक घटकांचा सन्मान होतो, अनेक जणांचे गौरव होतात, अनेक जणांना पुरस्कार मिळतात, पण हा घटक काहीसा दुर्लक्षितच राहिलेला आहे. वास्तविक आपल्यापर्यंत सर्व बातम्या पोचवण्यामध्ये या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सहभाग आणि त्यांचं योगदान मोलाचं आहे. आज पहाटे आम्हीसुद्धा 2:30 वाजल्यापासून इथे आहोत आणि पाहतो आहोत की त्यांच्या एकूण कार्याची पद्धत कशी आहे आणि आम्हाला वाटलं की आपल्यापर्यंत ही माहिती पोचवावी आणि या लोकांचं महत्त्व किती आहे ते आपणही जाणून घ्यावं, म्हणून तरुण भारतने आज त्यांच्यावरतीच एक मालिका करायचं ठरवलं आहे आणि त्या हेतूने आपण आज जाणून घेऊया काय म्हणतात वृत्तपत्र विक्रेते. साखर झोप म्हणजे काय याचा त्यांना अनुभव नाही. थंडीमुळे उबदार पांघरून घेऊन झोपणे त्यांना शक्य नाही. मुसळधार पावसाचे कारण सांगून त्यांना घरी थांबता येत नाही. त्यांचा दिवसच मुळी उत्तरात्री सुरू होतो. ते दररोज आपल्या घरापर्यंत येतात, पण त्यांचा हा प्रवास किती कष्टप्रद आहे याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते. वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ मानला जातो. हा स्तंभ बळकट करण्यामध्ये पत्रकार, संपादक यांच्या बरोबरीने एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाचा सहभाग मोलाचा ठरतो. हा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेते. एखादा दिवस आपल्या घरी वृत्तपत्र आली नाही तर आपला पारा चढतो. वेळेवर वृत्तपत्र मिळाले नाही तर आपण बिनधास्त एजंटाच्या नावाने ओरड करतो. पण या एजंटाची जीवनशैलीच वेगळी आहे. 10 ते 6 इतके सुटसुटीत त्यांच्या कामाचे स्वरूप नाही. त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतला असता आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेही एक जग आहे हे लक्षात येतं. वृत्तपत्रात काय हवे, कोणत्या बातम्यांना पसंती आहे, वाचकांना काय हवे आहे याचा संपूर्ण अभ्यास या मंडळींना असतो. बेळगावमध्ये साधारण 250 वृत्तपत्र एजंट आहेत. त्यांची स्वतंत्र अशी कार्यकारिणी आहे. दर 5 वर्षांनी नवीन कार्यकारिणी नेमली जाते. यांचा स्वतःचा वृत्तपत्र विक्रेता संघ असून सध्या दीपक राजगुळकर हे अध्यक्ष, राजू भोसले सचिव, श्रीकांत नेवगी उपाध्यक्ष तर संजीव घोरपडे व राजेंद्र मुचंडी हे खजिनदार म्हणून काम करत आहेत. सध्या प्रताप भोसले हे राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता संघाच्या कार्यकारिणीवर कर्नाटकाचे प्रतिनिधी म्हणून सक्रिय आहेत. सध्या बेळगावला थंडीने हुडहुडी भरत आहे. अशावेळी रात्री 2:30 पासून कामाला लागणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न तरुण भारतने केला. तेव्हा समाजामध्ये हा घटक किती महत्त्वाचा आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. तरुण भारतच्या कार्यालयात त्यांना आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यातील काही कुटुंबामध्ये 3 पिढ्या वृत्तपत्र टाकण्याचे काम करत आले आहेत. यापैकी काही जणांना बोलते केले असता एका वेगळ्याच विश्वाची ओळख त्यांनी करून दिली. बरोबर 2:30 वाजता जाग येते. 2:30 पासून तुमचं रुटीन कसं असतं? इकडे येता? नाही, डायरेक्ट येत नाही. आंघोळ करून नमस्कार करून इथे सकाळी एवढ्या चहा पिता सकाळी? माझा येताना चहा पिऊन. मग तिथून घरातून बाहेर पडता तुम्ही हिंदू घेऊन आलात, तो कुठून आला? इथे खाली तो इकडनं सगळे ह्या लाईनलाच आहेत. कुठली पेपर टाकायची? शापोड आणि हिंदोडे. किती वर्ष झाली? जवळजवळ 52 वर्ष 50 वर्ष. दीपक भोकानं राजगोळकर. त्याच्यानंतर आम्हीच एरिया मानतेश नगर, अशोकनगर, वीरभद्रनगर, त्याच्यानंतर गांधीनगर, न्यू गांधीनगर आहे. आणि आमचे सकाळी 3:30 वाजल्यापासून आम्ही हे काम करतो. जवळजवळ 8 वाजतात आम्हाला. त्यानंतर आमच्याकडं आम्ही 3 जण पेपर टाकतो. मी, भाऊ आणि मुलगा. किती वर्ष? जवळजवळ 25 वर्षापासून आम्ही पेपर टाकतो. आणि आमचे सगळे वृत्तपत्र विक्रेते जवळजवळ 250 आहेत. त्यांनी पण सकाळी उठून हेच काम करतो. तुम्ही किती वर्षापासून? आम्ही 25 वर्षापासून. आणि काय संघटनेचं आणि कामकाज काय चालतं तुमचं? काय उपक्रम घेता? आम्ही संघटनेचं कोण बी वारले त्यांच्या मदतीला जातो. आमची मुलं 10वी पास होतात, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही उपक्रम राबवतो. आणि सगळे जे सण येतात, 26 जानेवारी, 1 नोव्हेंबर, वृत्तपत्र विक्रेता दिन, हे सुद्धा आम्ही संघटनेतर्फे सुद्धा साजरे करतो. नाव
राजू जाधव, राहणार कसबा टीचर्स कॉलनी. गेले 23 वर्ष हा उद्योग करतो आणि एक सकाळचं करण्याचा उद्देश म्हणजे एक फिट असतो माणूस आणि थोडं त्यात आर्थिक मदत बी होते. धन्यवाद. हे सोडून आम्ही दुसरं काही काम करतात. होय करतो की उद्यम मगला जातो. किती वाजेपर्यंत पेपरचं हे करतात? 8 वाजता. त्याच्यानंतर 9 वाजता ड्युटी. तिथली ड्युटी किती वाजता सुरू? 9 वाजता तिथली 6 वाजता. सकाळी उठलेले ते एकदम 6 वाजता. हां 6 वाजेपर्यंत कंटिन्यू. रामचंद्र पडकू चौगुले, कुठून येतात? मन्नूरवरून येतो मी. माझ्या टोटल 250 अंक आहेत. तरुण भारत 100 आहेत. बाकी सगळे सकाळ, कन्नड, इंग्लिश सगळे. मग हे काम करून तू आणि कोणतं काम हे काम करून मी प्लंबिंग कामाला जातो. हां स्वतः. किती वर्ष? आता ही झाली 5 वर्ष आहेत. मग पहाटे कितीला उठता 5:45 आणि येता गाडीवरून? हां गाडीवर. माझं नाव मोहम्मद अनीम झारी आणि 45 वर्ष काम करतो मी. कुठली एरियामध्ये टाकतात? शहापूर आणि सिटी एरिया. सिटी एरिया. किती वाजता उठतात दररोज? 4, 4 वाजता. 3:45-4ला. गेले किती वर्षापासून करताय? कमीत कमी 45 वर्ष. 45 वर्ष अविरतपणे चालू आहे. 78. हे करून आणि दुसरं काय करता? पहिला करत होतो, आता नाही. पहिला सेल्समॅनचं करत होतो, हां हां. कॉस्मेटिक्सचं याचं हे करत होतो आणि थोडे कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पण होतो. हां हां. तर माझी मुसंडी गेल्या 35 वर्षापासून मी पेपर धंद्यामध्ये आहे. आम्ही वडगाव एरियामध्ये, वडगाव शहापूरपासून ते वडगावमध्ये मी पेपर टाकतो आहे. हा माझा मुलगा आहे. आता मी जेव्हा पडल्यापासून मुलगा माझ्याबरोबर येतो आहे जास्त आणि हा मला मुलगा तो पण आम्ही दोघं म्हणूनच पेपर टाकतो. परत माझी मुलगी पण आहे पेपर टाकायला. ती त्या लाईनवर येते मुलगी पेपर टाकायला. विष्णू किल्लेकर. किती वर्षापासून? गेले 20 वर्ष झाली. कुठल्या एरियामध्ये पेपर टाकतात? कपलेश्वर कॉलनी, सिटी लाईन पूर्ण आणि गुडशेट रोड, शास्त्रीनगर, उलबत्ते कॉलनी, आदवा रोड अशी लाईन, समर्थनगर. या व्यवसायाला आई पण स्टॉलवर बसता. सांगा. आईचं नाव काय? आईचं नाव अनुषया विष्णू किल्लेकर. माझं नाव प्रफुल्लचंद्र भिकाजी कुडरे, राहणार संभाजीनगर वडगाव. माझी एरिया शास्त्रीनगर, शहापूर, गुडशेट रोड, वडगाव. किती वर्षापासून? 38 वर्षापासून करतो. तर काही 4 वय किती आहे? हां, वय आता असं 63 आहे. मी राजा भोसले. वस्त्र व्यवसायामध्ये 40 वर्ष झाले. आता मी व्यवसायामध्ये आहे ह्या. आणखी जवळपास बेळगावला 200-250 विक्रेते आहेत आणि सकाळी एवढ्या लवकर हे सुरू काम होत असते आणि ह्यासाठी हे आम्ही सगळे एकत्र लवकर उठून काम करत असतो आहे आणि वितरण हे सगळं बेळगावला व्यवस्थित सिस्टमॅटिक केलेलं जाते की प्रत्येक घरात कोणता पेपर कसा पोचावा यासाठी हे सगळं आम्ही हे करत असतो आहे इथं. आता ही सिस्टीम आमची बेळगावची कोणत्या घरात कोणता पेपर ह्याप्रमाणेच काढली जाते इथं. दीपक भावकान राजगावकर, बेळगाव जिल्हा अध्यक्ष. पेपर सर्क्युलेशन मॅनेजरने आज एक कार्यक्रम राबवल्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभार मानतो. आणि एक समस्या आमची जी आहे की आम्ही उन्हाळ्यामध्ये सगळ्या समस्या सुटतात. आमच्याकडे पावसामध्ये आम्हाला भरपूर त्रास होतो कारण ही आमची स्वतःची बी जागा नाही. असं कट्ट्यावर बसतो त्यामुळे इथं पाऊस मारतात आहे. पाण्याची व्यवस्था, पाणी आल्यानंतर आम्हाला बसायला येत नाही. असं कोपऱ्यात बसून दिवस काढावा लागतात. त्यासाठी आम्ही सरकारकडं एक विनंती करत आहे की आमच्यासाठी म्हणून एक सगळ्यांच्या वृत्तपत्राचं एकाच जागी व्हावं आणि सगळे पेपर एकाच जागी मिळावं असं आम्ही DCनं सुद्धा निवेदन दिलेलं आहे. असंच तुमचं आमचं चालू आहे. असंच तरुण भारतसुद्धा आमच्यासाठी एक लढा लढण्यासाठी म्हणजे तुमचा सुद्धा सहकार आम्हाला पाहिजे आहे. ब्युरो रिपोर्ट मनीषा सुभेदार, तरुण भारत न्यूज, बेळगाव.